श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 655. आपण कालच्या निरूपणामध्ये राजा जनकाचं आगमन या चित्रकूट पर्वतावरती, या कामदगिरी पर्वतावरती स्थित असलेल्या या आश्रमाच्या नजीक कसं झालं याचं चिंतन पाहिलं. जेव्हा राजा जनकाच्या आगमनाची वार्ता कळाली तेव्हा प्रभू रामचंद्र सर्व समाजासहित त्यांच्या स्वागताला गेले. तर इकडं राजा जनक जेव्हा कामदगिरीचं दर्शन होतंय त्याच क्षणी रथातून उतरून अत्यंत प्रेमाने चालत चालत या आश्रमाच्या दिशेने निघालेले आहेत. यातून गोस्वामीजींनी मनाची अवस्था आपल्याला समजावून सांगितली. तत्पश्चात राजा जनकाची बुद्धी जी प्रेममय झाली होती त्याचं वर्णन गोस्वामीजींनी सांगितलं. आणि नंतर जेव्हा दोन्ही समाज समोर आले तेव्हा त्यांच्या भेटीमधला शील याचा अत्यंत सुंदर उल्लेख गोस्वामीजींनी केला. आज ही करुणेची नदी या शांतिरूपी आश्रमामध्ये येऊन मिळणार आहे त्याचं वर्णन गोस्वामीजी आम्हाला आजच्या उपायांमधून सांगू लागतात. बोरती ज्ञान बिराग करारे, बचन सशोक मिलत नदनारे, सोच उसास समीर तरंगा, धीरज तट तरुबर करभंगा, विषम विषाद तोरावती धारा, भय भ्रम भवर बर्त अपारा, केवट बुध विद्या बड़ी नावा, सकई न खेई एक नहीं आवा, बनचर कोल की रात बिचारे, थके बिलो की पथिक यहाँ रे, आश्रम उधधि मिली जब जाई, मनहु ठेऊ अम्बुधि अकुलाई, शोक बिकल दो राज समाजा, रहान ज्ञानुन धीर जुलाजा, भूप रूप गुण सील सराही, रोवहि शोक सिंधु अवगाही, अवगाही शोक समुद्र सोचहि, नारी नर व्याकुल महा, दई दोष सकल सरोष बोलहि, बाम विधि कीन्हो कहाँ, सुरसिद्ध तापस जोगी जन मुनि, देखी दशा विदेह की, तुलसी न समरथु को जो तरी, सकै सरित स्नेह की, किए अमित उपदेश जहाँ, तह लोगन मुनि बरन, धीरजु धरिय नरेश कहेउ, वशिष्ठ विदेह मन सन, सियावर रामचंद्र प्रिय हो. सज्जन हो, राजा जनकाचं आगमन
या कामदगिरी पर्वतावरील प्रभू रामचंद्रांच्या आश्रमात झालेला आहे. गोस्वामीजी म्हणतात, आश्रम सागर सांतरस पूरन पावन पाथो से न मनहु करुणा सरित लिये जाही रघुनाथो. प्रभू रामचंद्रांचा हा आश्रम हा एखाद्या शांत रसरूपी पवित्र जलाचा समुद्र आहे. अशा या शांत रसरूपी पवित्र जलात ना कुठल्याही प्रकारच्या लाटा आहेत, ना कुठल्याही प्रकारची आंदोलनं आहेत. अशा या शांत समुद्रामध्ये जनकजींची सेना म्हणजे जणू काही करुणेची नदी अर्थात करुण रसाची नदी आहे. आणि या करुण रसाची नदी आपल्याच सागरामध्ये मिळवण्यासाठी कोण घेऊन चाललंय, तर प्रत्यक्ष रघुनाथजी घेऊन चाललेले आहेत. राजा जनकाबरोबर प्रभू रामचंद्र हे गोस्वामीजींच्या कवी दृष्टीला अशा पद्धतीने दिसत आहेत. सज्जनो, आता ही करुण रसाची नदी या शांत रूपी समुद्राला जाऊन मिळणार. जेव्हा दोन गोष्टींचा संयोग होतो तेव्हा दोन गोष्टींच्या परस्पर गुणधर्मांचा मिलाफ आपल्याला त्या संगमाच्या ठिकाणी दिसत असतो. ही करुण रसाची नदी म्हटलं तर एक समुद्राच्या समोर बघायला जावं तर एक अत्यंत छोटा प्रवाह आहे. जरी गंगा मातेचं पात्र हे विधी उदार असलं, मोठं असलं, तरी देखील समुद्राच्या एकंदर जलक्षमतेच्या पुढे गंगा मातेचं पात्र छोटंच दिसतं. परंतु ही जी गोस्वामीजींनी करुणारूपी नदी या शांत रसरूपी आश्रमामध्ये आणलेली आहे, त्या करुणारूपी नदीची एक वेगळीच तऱ्हा आपल्याला या चौपायांमधून गोस्वामीजी सांगत आहेत. इथं हा शांत रसरूपी समुद्र या करुणारूपी नदीला आपल्यामध्ये सामावून पुन्हा आपली शांतता जशीच्या तशी ठेवण्याऐवजी या करुणारूपी रसाचे सर्व गुणधर्म या शांतरूपी जलाने घेतले आणि जणू काही समुद्रच नदीमध्ये मिसळून गेलेला आहे. हे एक लौकिक जगाच्या उलट मिलन राजा जनक आणि प्रभू रामचंद्रांचं या कामदगिरी पर्वतावरच्या आश्रमात गोस्वामीजींना जाणवत आहे. गोस्वामीजी लिहितात, बोरती ज्ञान बिराग करारे बचन ससोक मिलत नद नारे. ही करुणारूपी रसाची नदी ही जेव्हा या समुद्राच्या जवळ आली तेव्हा समुद्रामध्ये ती लय होण्याच्या ऐवजी तिचा विस्तारच वाढू लागला. किती विस्तार वाढावा, तर ती आपल्या जवळ असलेल्या दोन काठांनाच मिटवू लागली. संत मीराबाईचं एक लिहिलेलं ओशो रजनीशांचं पुस्तक आत्ता या दोन काठांना मिटवण्याच्या या उपमेवरून स्मरणामध्ये आलं. त्यामध्ये संत मीराबाई देखील जेव्हा श्रीकृष्णाला शेवटी प्रार्थना करते की मला तुला सोडून नाही जायचं श्रीकृष्णा, एक तर तू माझ्या समवेत परत या राजस्थानमध्ये चल, मग मलाच तुझ्यामध्ये सामावून घे, या दोन पैकी काहीतरी कर. आणि त्यावेळेला ओशो रजनीशांनी एक शेर जो तिथं लिहिला होता, शेराचे शब्द तर माझ्या डोळ्यासमोर नाहीत, परंतु त्याचा अर्थ असाच होता की तू समुद्र आहेस, मी एक छोटीशी मझधार आहे, एक छोटीशी नदी आहे. मी तुझ्या एवढी विशाल होऊ शकत नाही, परंतु हो, त्यामध्ये एक शक्यता आहे, जर तू माझे दोन्हीही किनारे काढून टाकले तर मी आणि तू वेगळे नाहीस. आणि या करुणा रसाची नदी जेव्हा समुद्राला जाऊन अशा पद्धतीने आलिंगन देते त्यावेळेला तिचे दोन्हीही किनारे अलगदपणे दूर झालेले आहेत. कुठले दोन किनारे आहेत या करुणारूपी नदीला? एक किनारा आहे ज्ञानाचा आणि एक किनारा आहे वैराग्याचा.
सज्जनो, योगायोगानं आजच केवढा पाऊस या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पडतोय. संध्याकाळी ऑफिसमधून निघायला उशीर झाला, काळोख पडला होता आणि पाऊस इतका जोरात पडत होता की समोरच्या काही अंतरावरती देखील नीट बघता येणं शक्य नव्हतं. त्यावेळेला हा पाण्याचा प्रकोप रस्त्यांवरती जाणवत होता. आणि आज जेव्हा आता या रामायणाच्या रेकॉर्डिंगला बसलो, तेव्हा नेमकी या करुण रसाच्या नदीचीच ही सर्व विश्लेषणाची अवस्था गोस्वामीजी सांगू लागले. खरोखर जल जेव्हा त्याच्या या दोन किनाऱ्यांच्या मधून धावत असतं, त्यावेळेला त्या जलाला पाहण्याचा एक आनंद वेगळाच आहे. परंतु जेव्हा या दोन किनाऱ्यांमधून ओसंडून जल बाहेर येतं, तेव्हा या जलाचा उन्माद भल्या भल्यांना संभ्रमित करून टाकतो. मला आठवतं, आमचे एक स्नेही भिलवडी इथं राहणारे, आणि या कोयना धरणाचं जे पाणी जेव्हा जोरात सोडलं जातं आणि जेव्हा कर्नाटकच्या धरणाचे दरवाजे जर उघडले गेले नाहीत, तर ते सर्व बॅकवॉटर हे या भिलवडीसारख्या खोलवर प्रदेशांमध्ये भरून जातं. आणि तेव्हा कृष्णा नदी ओसंडून सगळ्या गावांमध्ये भरून वाहू लागते. तेव्हा ते आमचे स्नेही 10-12 दिवस घरामध्ये वरच्या मजल्यावरती अडकून पडले होते. आणि सर्व खिडक्यांमधून, दरवाजांमधून जिकडं बघावं तिकडं केवळ पाणी, पाणी आणि पाणी. याचा एवढा मानसिक परिणाम त्यांच्यावरती झाला की त्यांना पुन्हा नीट स्थिर स्थावर व्हायला खूप काळ लागून गेला. जल जेव्हा आपल्या सीमेमधून वाहत असतं, तेव्हा काव्य करणाऱ्या कविताकाराला देखील त्यामध्ये सौंदर्यच दिसून येतं. परंतु जेव्हा या जलाला या अशा सीमारेषेंच्या बाहेर वाहण्याची एक संधी प्राप्त होते, त्यावेळेला मात्र सर्वांची मती जशी गुंग होऊन जावी, त्याप्रमाणे सज्जनहो, राजा जनकाच्या या करुण रसाची नदी या आश्रमामध्ये आली. समोर सर्व अयोध्यावासी उभे आहेत, सर्व राजा दशरथाच्या राण्या समोर दिसत आहेत, सर्व प्रजावासी दिसत आहेत, आपले स्नेही दिसत आहेत. हे जेव्हा राजा जनकाने पाहिलं, तेव्हा या करुण रसाच्या नदीने आपले दोन्हीही किनाऱ्यांचा त्याग केला. प्रश्न असा पडतो की या नदीला करुणा नदी असं गोस्वामीजींनी का नाव दिलंय? ही तर शोक सागराची नदी आहे, होय की नाही? दुःखच घेऊन आली आहे. सज्जनो, राजा जनक हे संत हृदय आहे, आणि संत हृदय हे दुसऱ्यासाठी अकारण दुःख सहन करतात. बघा, राजा जनकाची ही तपश्चर्याच नाही का हो, की एवढं मोठं आपलं राज्य सर्व आपल्या विश्वासू लोकांकडे सोपवायचं, तिथून एवढे कष्ट घेत कुठेही न थांबता चित्रकूटपर्यंत यायचं, शेवटचं काही अंतर चालत वरती यायचं. आजच्या काळानुसार तो देखील तार पाठवू शकला असताना की आम्ही तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहोत, होय की नाही? आपल्या सगळ्याच गोष्टी या फार वरवरच्या असतात, होय की नाही? आता आमच्या व्हॉट्सअपमध्ये देखील ते वेगवेगळी चिन्ह आलेली आहेत, त्या चिन्हांच्या आधारानेच आम्ही भावभावना प्रगट करतो. त्या जशा चिन्हांच्या मागे दडलेल्या भावभावना कृत्रिम आहेत, तशी मानवी वृत्ती देखील आपल्याला सर्वत्र कृत्रिम दिसू लागते. परंतु राजा जनकाचं हे अकारण प्रेम होतं की ज्या प्रेमापोटी त्याने हे एवढं कष्ट घेऊन चित्रकूट पर्वतापर्यंत येणं केलेलं आहे. आणि त्यामुळं या अकारण प्रेमाने या नदीला शोक नदी न म्हणता गोस्वामीजींनी करुण रसाची नदी म्हटलेली आहे. करुणा जी अकारण प्रेमाची उत्पत्ती करते. संत हे जीवावरती करुण रसाच्या आधारानेच कृपा करतात. ती कुठली पात्रता पाहत नाहीत आपली, केवळ हा रस करुणेच्या आधारानेच एका जीवामध्ये कृपेच्या आधाराने संक्रमित होत असतो. सज्जनो,
आणि ही करुणा रसाची नदी जेव्हा या समस्त अयोध्यावासियांच्या समोर आली, तेव्हा तिने आपल्या दोन्हीही किनाऱ्यांचा त्याग केला आणि ही करुणा या दोन्हीही किनाऱ्यांना जणू काही गिळंकृत करू लागली. कुठले दोन किनारे आहेत राजा जनकाच्या या करुणा रूपी नदीचे? एक आहे ज्ञानाचा, तर दुसरा आहे वैराग्याचा. सज्जनो, मानवी भावनांना नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी मनुष्याला नित्य ज्ञान आणि वैराग्याच्या सीमारेषा आपल्या भावभावनांना आखूनच द्याव्या लागतात. जेव्हा एखादी भाव, एखादी संकल्पना, एखादी इच्छा, एखादा विचार असा दुधडी भरून वाहू लागतो, तेव्हा त्याला हे ज्ञान आणि वैराग्यच नित्य नियंत्रित करत असतं. ज्ञान आपल्याला त्या विचाराच्या मागे दडलेला सार आणि असार प्रवृत्तीचा भाग दाखवतं, तर वैराग्य आम्हाला त्याची असलेली फोलपणा हे आपल्या जीवनामध्ये दाखवत असतं. उदाहरणार्थ, एखादा मनुष्य आपल्या जीवनामध्ये दुःखामधून कशा पद्धतीने उभारला जातो. एखाद्याच्या घरामध्ये मृत्यू झालाय, त्याला खूप दुःख होतंय, परंतु काळाच्या ओघामध्ये ते दुःख कशा पद्धतीने आटत जातं, कारण त्याला या ज्ञान आणि वैराग्याच्या सीमारेषा लागू पडतात. ज्ञान त्याला सांगतं की बाळा, आता जे झालंय ते झालंय, आता किती जरी रडलं तरी ते परत येणार नाही, आता आपल्याला पुढंच बघावं लागेल. आणि वैराग्य आम्हाला आमच्या जीवनामध्ये सांगतं की आता ती व्यक्ती तर गेलेली आहे, त्याचप्रमाणे प्रत्येकाला या जीवनातून जायचंय. मग आपल्याला राहिलेल्या या क्षणांचा सदुपयोग करून आपण आपल्या मनुष्य जन्माचं कल्याण का बरं करून घेत नाही? अशा रीतीने मनुष्याला स्वतःच्या आतूनच या गोष्टींची उभारी येते. बघा, एखाद्या दुःखद प्रसंगामध्ये बाहेरून जरी कितीही आधार दिला तरी मनुष्य जोपर्यंत आतून तयार होत नाही, आतून उभा राहत नाही, तोपर्यंत त्याला या दुःखावरती मात करता येत नाही. आणि ते दुःख मात करण्याचं साधन एकच आहे, ते म्हणजे ज्ञान आणि वैराग्याच्या सीमा बळकट करणं. विदेही राजा जनकाच्या आयुष्यात तर त्याने नित्य या दोन सीमारेषांना आपल्या या कल्पनांच्या भोवती अगदी घट्ट बांधून ठेवलं होतं. परंतु जेव्हा ही करुणा हृदयातून वाहू लागली, तेव्हा हळूहळू या दोन सीमारेषा फाकू लागल्या. ज्ञान आणि वैराग्याच्या मध्ये एक सहिष्णुता निर्माण झाली. ही सहिष्णुता इतकी व्यापक झाली की शेवटी या करुणारूपी रसाने या दोन्हीही सीमांना गिळंकृत करून टाकला. एक विलक्षण मोठा या करुणा रसाचा प्रवाह या शांत रस रूपी समुद्रामध्ये जाऊन स्थिरावू लागलेला आहे. या करुणा रसाला आणखीन उपप्रवाह येऊन जोडले गेले. कुठले उपप्रवाह आहेत? गोस्वामीजी म्हणतायत की शोकयुक्त वचन हेच या करुणा रसाचे उपप्रवाह आहेत, जे या नदीला जोडले जात आहेत. सज्जनो, आपण लौकिक अर्थाने देखील एखाद्या ठिकाणी जेव्हा हा असा दुखवटा चाललेला असतो, एखाद्याची मयत झालेली असते, तेव्हा तिथं रडणाऱ्या लोकांचं जर थोडंसं त्रयस्थ होऊन निरीक्षण केलं तर एक व्यक्ती रडते, ती दुसऱ्या व्यक्तीला काही करुणारूपी वचनं बोलते आणि त्या वचनांच्या मुळे न रडणाऱ्या व्यक्तीला देखील रडायला येऊ लागतं. म्हणजे हे उपप्रवाह आहेत जे या करुणारूपी नदीला आणखीन मोठं करू लागतात. त्याप्रमाणे राजा जनक तिथं येताच त्याच्या मागं सुनैना कदाचित त्यांना हुंदके आवरत नसतील. कदाचित आणखीन काही मिथिला नगरीतून आलेले प्रजाजन आपल्या या अयोध्यावासियांना पाहून रुदन करत असतील आणि हे उपप्रवाह राजा जनकाच्या या करुणारूपी नदीला येऊन जोडले जात होते. तिथं घेतले गेलेले शोकांचे दीर्घ श्वास, गोस्वामीजी म्हणतात की या दीर्घ श्वासांच्या आधारानेच या करुणारूपी नदीला लाटा येऊ लागल्या. बघा, स्वाभाविकपणे नदीमध्ये लाटा येत नाहीत. आपण बघतो की लाटा हे स्वाभाविकतः समुद्राचं कार्य आहे. परंतु इथं राजा जनकाच्या या करुणारूपी नदीला
या शोक श्वासांमुळं येत असलेल्या लाटा हेच जणू काही या करुणारूपी नदीने सागराचं स्वरूप घेतल्याचं चिन्ह होतं. सागराचं चिन्ह घेतलं म्हणजे काय? सागराचं स्वरूप झालं म्हणजे काय? कारण हे दुःख दोन्ही बाजूला होतं. प्रभू रामचंद्र जे मर्यादा पुरुषोत्तम आहेत, जे ब्रह्मस्वरूप आहेत, ते ब्रह्म जे कल्पनातीत आहे, परंतु असं ब्रह्म देखील मनुष्य रूपात आलं आणि त्या मनुष्य रूपामध्ये आलेल्या प्रभू रामचंद्रांना आपलं पितृछत्र गमावल्यामुळं एक अनाथपण आपल्या हृदयामध्ये ते अनुभवतायत. आणि जेव्हा राजा जनकांचं आगमन झालं, मला निश्चित खात्री आहे की प्रभू रामचंद्रांना जेव्हा राजा जनकाकडे त्यांनी पाहिलं असेल, तेव्हा त्यात राजा जनक नाही, त्यामध्ये आपला राजा दशरथच त्यांना दिसलेला आहे, आपले वडीलच त्यांना दिसलेले आहेत. सज्जनो, ज्यांचं पितृछत्र हरवलेलं आहे त्यांना ही गोष्ट विशेषत्वाने कळू लागते की जेव्हा आपल्या वडिलांच्या समान वयाचा कोणी धीरो दत्त पुरुष आपल्या समोर येतो, आपल्या पाठीवरून हात फिरवू लागतो, तेव्हा आपल्याला निश्चितपणे वाटतं की अरे, जणू काही माझे वडीलच आज मला या रूपामध्ये येऊन माझी सांत्वना करत आहेत. तीच भावना प्रभू रामचंद्रांच्या हृदयामध्ये निर्माण झाली आणि प्रभू रामचंद्रांच्या या अवस्थेमुळं या करुणा रूपाच्या नदीचा रंग या समुद्राने देखील धारण केलेला आहे. गोस्वामीजी म्हणतात की ही करुणारूपी नदी एका विशिष्ट वेगाने, एका भयानक विषादाच्या वेगाने या शांतरूपी समुद्राच्या आतमध्ये शिरत होती. दुःखाचा देखील उद्वेग असतो बघा सज्जनो. दुःख हे कधीही एका हळुवार पद्धतीने व्यक्त केलंच जाऊ शकत नाही. मनुष्याला दुःख हे एका विशिष्ट लयीमध्येच येऊन धडकतं, तेव्हाच त्याच्यामध्ये ही संवेदना निर्माण होते. त्याप्रमाणे गोस्वामीजी म्हणतात की हा भयानक विषाद, हा शोक, हीच या करुणा रसरूपी नदीची एक तेज धार आहे. आणि या नदीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भोरे देखील आहेत. कुठले भोरे आहेत? भय आणि भ्रमाचे भोरे आहेत. भय कुठल्या गोष्टीचं? की राजा जनक म्हणतील की एवढी परिस्थिती हाताबाहेर जाऊस तर प्रभू रामचंद्र, तू कैकेयी मातेला का नाही समजवलंस? कैकेयी माते, तू इथं आहेस, तुझा विवेक कुठं हरवून गेला? हे अयोध्यावासी, हे वसिष्ठ. राजा जनकाने जर कदाचित हे प्रश्न विचारले तर त्याचं उत्तर आपण काय द्यायचं याचं भय काही अयोध्यावासियांच्या हृदयामध्ये आहे. तर काही लोकांच्या मनामध्ये एक भ्रम देखील आहे की कदाचित राजा जनक आपल्या पुत्रीकडे पाहताच, आपल्या सीतेकडे पाहताच भरताच्या विषयी मनामध्ये कुठला संशय तर धरणार नाही ना. त्यामुळे जरी हा करुण रस वाहत असला तरी त्यामध्ये हे छोटे छोटे विचारांचे उपप्रवाह देखील आहेत. आपल्याकडे देखील एखादी अशी घटना झाली जेव्हा दुःखाचा आवेग घरामध्ये असतो, त्याच वेळेला वेगवेगळ्या मतप्रवाहांचं देखील चर्चा त्या दुःख आवेगामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये कुठेतरी घर करून त्याच्या स्वतःशी संवाद करत असते सज्जनो. अशा रीतीने ही करुणारूपी नदी अत्यंत वेगाने या शांत रसरूपी समुद्रामध्ये जाते. आणि या नदीमध्ये हे बिचारे भिल्ल कोळी मंडळी जी या चित्रकूटावरती राहतायत ना, तेच या नदीमधून प्रवास करणारे यात्रेकरू आहेत. ते यात्रेकरू का बरं? कारण तसं बघितलं तर जनकपूर आणि अयोध्या या दोन किनाऱ्यांच्या मध्ये चाललेल्या या भावनिक प्रवाहामध्ये दोलायमान झालेले हे किल्ल कोळी किरात मंडळी, भिल्ल कोळी किरात मंडळी, आणि त्यामुळे त्यांना यात्रेकरूचं स्वरूप
गोस्वामीजींनी दिलंय. बरं, आता एवढ्या भयानक नदीमध्ये यात्रा करायची म्हणजे मग नाव चांगली पाहिजे, नावाडी चांगला पाहिजे. गोस्वामीजी म्हणतात की तिथं नाव देखील चांगली आहे, नावाडी देखील चांगला आहे. तो कोण आहे? विद्या ही एक मोठी नाव आहे, जी सद्विद्या आहे. सद्विद्या याचा अर्थ ग्रंथ किंवा वेद उपनिषदांचं कंठस्थ होणं नाही, तर सद्विद्या ती विद्या आहे जी सार रूपाने आपल्याला अशा दुःखद प्रसंगाच्या क्षणी आचरणात आणता येते. अशी ही सद्विद्या ही एक अत्यंत सुदृढ अशी नाव आहे. बर, नावाडी देखील कोण आहे? ती सद्विद्या धारण करणारा विद्वान हा नावाडी आहे. मग त्यामध्ये कदाचित अयोध्येमध्ये वसिष्ठ असतील, कदाचित जनकपूरमधून जर विचार केला तर शतानंद रूपी कोणीतरी विद्वान या सर्व समाजाला नावाडीहून कदाचित पैलतीरावरती सुखरूप घेऊन जाईल. परंतु वसिष्ठ काय किंवा शतानंद काय, या सद्विद्या रूपी नावेमध्ये या सर्व वनवासी समाजाला घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत. परंतु गंमत अशी आहे की ही नाव काही केल्या पुढे जाऊ शकत नाहीये. कारण ज्याच्याकडे विद्या आहे तो ती विद्या हरपून बसलेला आहे, आणि ज्याच्याकडे ही विद्यारूपी नाव आहे तो त्याचं सामर्थ्य घालवून बसलेला आहे. आणि त्यामुळे संभ्रमित झालेले हे वनवासी या दोन्ही पक्षांकडे विस्मयचकित होऊन पाहतायत. कोणालाच काही कळत नाही की काय युक्ती करावी, काय बोलावं, काय सांगावं. सर्वजण या प्रसंगाकडं, या आलेल्या करुणारूपी नदीच्या प्रवाहाकडं स्तंभित होऊन पाहत आहेत. प्रभू रामचंद्र सर्वांच्या मध्यभागी उभे आहेत. राजा जनक या सर्व समाजाला पाहून अत्यंत शोकमग्न झालेले आहेत. सर्व समाज रुदन करत आहे. प्रभू रामचंद्र या रुदनाच्या मध्ये उभे आहेत. गोस्वामीजी म्हणतात, आश्रम उददी मिली जब जाई, मनहू ठेऊ अंबुधी अकुलाई. अशा रीतीने या दोन्हीकडचे समाज अत्यंत अस्थिर झालेलेत मनाने, अत्यंत दुःखी आहेत, रुदन करतायत. त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्र स्थितप्रज्ञ रूपाने उभे आहेत खरं मध्ये. परंतु त्यांच्या अंतःकरणात स्पष्टपणे कळतंय की त्यांच्या शांत रूपी असलेल्या या समुद्राला या करुणा नदीने आता कवेमध्ये घेतलेलं आहे. दोन्हीकडचा हा राज समाज अत्यंत व्याकुळ झालेला. कुणामध्ये ज्ञान राहिलेलं नाही, कुणामध्ये धैर्य राहिलेलं नाही, कुणामध्ये लज्जा राहिलेली नाही. राजा दशरथाच्या निधनाची ही वार्ता जणू काही तो प्रसंग पुन्हा एकदा जिवंत करतोय या समाजामध्ये. जसं सर्व माता प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला भेटल्यानंतर सर्व समाज ज्याप्रमाणे शोकमग्न झाला, त्यावेळेला गोस्वामीजीने तिथे लिहिलं होतं की जणू काही राजा दशरथ नुकताच मरण पावलेला आहे. त्या पद्धतीने तिथं सर्व हा शोक लोक आपल्या अंतःकरणात अनुभवत होते. तशीच अवस्था राजा जनकाच्या आगमनाच्या पश्चात तिथं झालेली आहे. प्रत्येक जण प्रभू रामचंद्रांच्या या वडिलांचं स्मरण करून त्यांचं रूप, त्यांचं गुण, त्यांचं शील याची प्रशंसा करतोय आणि जणू काही या शोकसागरामध्ये डुबकी घेतोय. प्रत्येक जण मनामध्ये विचार करतोय की नेमकं असं काय चुकलं की अयोध्येचा हा सर्व आनंद राजा दशरथाच्या निमित्ताने निघून गेला. प्रभू रामचंद्र सीताजींच्या शिवाय ही अयोध्या पोरकी झाली. राजा दशरथांनी या अयोध्येला अनाथ करून टाकलं. भरतांचं हे करुणारूपी हृदय या विधात्याच्या काटेरी सिंहासनाला काही केल्या सांभाळू शकत नाहीये. सर्वजण विधात्याला दोष देत आहेत, मनामध्ये क्रोध करतायत.
काय केलं या विधात्याने? एवढी प्रतिकूलता का निर्माण केली आमच्यामध्ये? आणि या प्रत्येकाच्या मनामध्ये राजा जनकाचा शोक पाहिल्यानंतर, राजा जनकाच्या या दुःखाची अवस्था पाहिल्यानंतर, विशेषत्वाने त्यांच्या दुःखासमोर कदाचित आपलं दुःख हे थोडं कमीच आहे, एवढं विलक्षण दुःख या विदेही राजा जनकाला राजा दशरथाच्या निधनाने झालं होतं. गोस्वामीजी म्हणतात, तिन्ही लोकांमध्ये, मग देवता असोत, सिद्ध, तपस्वी, योगी असोत, कोणी मुनिगण असो, ज्यांनी ज्यांनी म्हणून विदेही राजा जनकाचा शोक, त्याची ही स्थिती त्या त्या वेळेला पाहिली, तेव्हा त्या राजा जनकाच्या या शोकामाग दडलेल्या या विलक्षण प्रेम स्वरूपाला, या प्रेमाच्या प्रवाहाला, या प्रेमाच्या अथंगतेला यांच्यापैकी कोणाचंही मन हे पार करण्यासाठी सक्षम राहिलं नाही. जो कोणी ते पार करण्याचा प्रयत्न करत होता तो राजा जनकाच्या या प्रेमरूपी नदीमध्येच बुडून जात होता. आणि त्यातून त्याला राजा दशरथांच्या विषयी असलेलं जनकाच्या मनातला भाव हा कळत होता. सज्जनो, असा बराच काळ गेला. शेवटी वसिष्ठ मुनींनी सर्वांची समजूत काढायला सुरुवात केली. त्यांच्या समवेत असलेले संत मुनिगण देखील सर्व नगरवासियांना समजावून सांगू लागले. आणि मग शेवटी वसिष्ठांनी विदेह राजा जनकाला अत्यंत कोमल वाणीमध्ये म्हटलं की, राजन, धीर जुधरिय नरेस कहेहु वसिष्ठ विदेह सन. आता आपण मनामध्ये धैर्य धारण करा. अशा रीतीने सज्जनो हो, या करुणा रसरूपी नदीचं हे मिलन या शांत रसरूपी समुद्राशी झालं. त्याचं हे अत्यंत सुंदर एका रूपकाच्या आधाराने गोस्वामीजींनी वर्णन आपल्या समोर ठेवलं. यातील पुढील कथाभाग आपण आता उद्याच्या कथा चिंतनामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.